नमस्कार. मी डॉक्टर सोनाली फुलाडी, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल खापरी येथे मोतीबिंदू व काचबिंदू विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहे. मी आज मोतीबिंदू व काचबिंदूबद्दल काही जानकारी तुम्हाला देऊ इच्छिते. मोतीबिंदू जवळपास सगळ्यांनाच होतो, कुठल्या ना कुठल्या वयात तर नक्कीच होतो. मोतीबिंदू का होतो? आपल्या डोळ्यांमध्ये जी नैसर्गिक लेन्स असते त्यामध्ये थोडा गढूळपणा येतो आणि त्यामुळे आपली दूरची जी दृष्टी आहे ती अंधुक होते. यासोबतच रात्रीच्या वेळेस समोरून येणाऱ्या गाड्यांचा जो लाईट आपल्या डोळ्यांवर पडतो त्याने आपल्याला त्रास होतो. खूप प्रखर उन्हाचा आपल्याला त्रास होऊ शकतो आणि कधीकधी पेशंटला जवळची दृष्टी चांगली झाल्याची वाटते, म्हणजे त्यांना जवळचं दिसायला लागतं बिना चष्म्याने. त्यामुळे असं वाटतं आपल्याला की डोळे चांगले होतात. पण जेव्हा की हे सगळे लक्षणं मोतीबिंदूचेच आहेत. त्यानंतर काचबिंदू. काचबिंदू हा मोतीबिंदूपेक्षा वेगळा आहे. आपल्या डोळ्यांना प्रॉपर गोल ठेवण्यासाठी डोळ्यांमध्ये पाण्याचं प्रेशर असतं. हे पाणी डोळ्यातच बनतं, डोळ्याच्या आतल्या भागांना ते पोषण देतं आणि डोळ्यातनं बाहेर पडतं. ह्या पाण्याचं प्रेशर वाढल्यामुळे आपल्या डोळ्यांना काचबिंदू होत असतो. प्रेशर वाढण्याचे 3 कारणं असू शकतात. एक म्हणजे की पाणी जास्त प्रमाणात बनत आहे. दुसरं कारण असं की आतमध्ये जो पाण्याचा प्रवाह आहे त्यामध्ये अडचणी येतात आहे. आणि तिसरं म्हणजे की पाण्याला डोळ्यातनं बाहेर जाण्याचा जो रस्ता आहे तोच मुळात बंद होत येतोय. या 3 कारणामुळे आपल्याला काचबिंदू होऊ शकतो. काचबिंदू कोणाकोणाला होऊ शकतो? तर शुगर आणि बीपीच्या पेशंट्सला सामान्य पेशंटच्या च्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणात काचबिंदू होण्याची शक्यता असते. त्यानंतर खूप मोठा चष्म्याचा नंबर असल्याकारणाने आपल्याला काचबिंदू होऊ शकतो. खूप मोठा चष्म्याचा नंबर हे सुद्धा एक कारण राहतं. त्यानंतर आपल्या परिवारामध्ये जर कोणाला म्हणजे काचबिंदू असेल तर आपल्याला सुद्धा तो होण्याची संभावना जास्त असते. त्यानंतर असतं की जर डोळ्याला मार लागला आहे, त्यामुळे जे डोळ्यात काही चेंजेस झाले, बदल झाले, ज्याच्यामुळे पाण्याचं प्रेशर वाढत आहे, तेव्हा आपल्याला काचबिंदू होऊ शकतो. आणि लास्ट म्हणजे जर आपल्याला स्टेरॉइडची औषधी बऱ्याच काळ घ्यावी लागली असेल डोळ्यांमध्ये, तर त्याने सुद्धा काचबिंदू हा होऊ शकतो. लक्षात ठेवा, मोतीबिंदू आणि काचबिंदू दोन्हीही वेगवेगळे आहेत. दोन्हीही आजार एकाच पेशंटमध्ये एका वेळी असू शकतात किंवा एकतर मोतीबिंदू किंवा काचबिंदू असंही असू शकतं आणि किंवा एकामुळे दुसरा सुद्धा होऊ शकतो. म्हणजे मोतीबिंदूमुळे काचबिंदू आणि काचबिंदूमुळे मोतीबिंदू हे सुद्धा होऊ शकतं. मोतीबिंदूचा उपचार हा पूर्णतः सर्जरीनीच होत असतो. मोतीबिंदू काढून त्या जागी मानवनिर्मित लेन्स बसवल्या जाते आणि त्याने आपल्याला जितकी नजर मोतीबिंदूने गेली आहे तितकी वापस येते. मोतीबिंदू काढल्यानंतर जर त्यामध्ये आपण फोल्डेबल लेन्स बसवली तर ती अगदी छोट्या चिऱ्यातनं बसवल्या जाते आणि फेको इमल्सिफिकेशन या पद्धतीने तो मोतीबिंदू काढला जातो. त्यानंतर जर फोल्डेबल लेन्स बसवली तर हा जो चिरा आहे तो बिना टाक्यानेच बंद होतो आणि मग ऑपरेशननंतरच्या काही समस्या ज्या आहेत त्या आपोआपच कमी होऊन जातात. मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये भरती राहायची गरज अजिबात नसते. ऑपरेशनच्या काही तासानंतर आपण घरी जाऊ शकतो. मात्र दुसऱ्या दिवशी चेकअपला येणे अतिशय जरुरी असतं. आता ऑपरेशननंतर बसवण्यात येणाऱ्या लेन्सचे बरेच ऑप्शन्स अवेलेबल असतात. त्यामध्ये म्हणजे जसं मोनोफोकल, ॲडव्हान्स्ड मोनोफोकल, EDOF म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस लेन्सेस आणि मल्टीफोकल या लेन्सेस अवेलेबल असतात. यामध्ये मोनोफोकलने आपल्याला दूरची किंवा जवळची दृष्टी येऊ शकते. ॲडव्हान्स्ड मोनोफोकलनी दूरची आणि सोबतच कम्प्युटर स्क्रीनपर्यंतची दृष्टी जवळपास येऊ शकते. EDOF लेन्सेसनी त्याच्याहून जवळ आपल्या हातातली वस्तू बघणे इतकी आपल्याला दृष्टी येऊ शकते आणि मल्टीफोकलनी त्याच्या पण जवळचं बारीक छोटं अक्षर पण दिसू शकतं. या लेन्सेस दोन्ही डोळ्यांमध्ये जर असल्या तर त्याचा फायदा जास्त होतो
आणि ह्यापैकी कुठली लेन्स आपल्या डोळ्यांना जास्त चांगला रिझल्ट देईल ह्याच्यासाठी खूप डिटेल चेकअप असतं. ते पूर्ण चेकअप झाल्यानंतरच आपले डॉक्टर आपल्याला सांगू शकतात की कुठल्या लेन्सने तुम्हाला फायदा होऊ शकतो. या लेन्स बसवताना एक गोष्ट लक्षात ठेवणं जरुरी असते की आपल्याला मोतीबिंदूच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आजार असतील तर त्या आजारांमुळे जर आपली दृष्टी कमी झाली आहे, ती नजर ह्या लेन्सेस लावून ठीक होत नाही. त्यामुळे अशा पेशंट्सनी ह्या लेन्सेस नाहीच निवडलेल्या बऱ्या, कारण की त्यांना पुरेसा फायदा होत नाही ह्या लेन्सेसचा. एक अजून गोष्ट महत्त्वाची म्हणजे की ह्या सगळ्या लेन्सेस आपल्याला पुन्हा पूर्ववत नजर देऊ शकतात, देण्याची क्षमता ठेवतात. मात्र ह्यापैकी कुठलीही लेन्स देवाद्वारे बनवलेली जी नैसर्गिक लेन्स आहे त्यासारखी नाही आहे. त्यामुळे ऑपरेशननंतर काही दिवस आपल्याला रिंग्स दिसणे किंवा लाईट स्प्रेड झालेला दिसणे अशा काही छोट्या मोठ्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. काचबिंदूचा उपचारबद्दल बोलू. काचबिंदूचा उपचार हा औषधीमध्ये, लेझरद्वारे आणि ऑपरेशनद्वारे केला जातो. काचबिंदूचा उपचार करताना मुख्य उद्देश हा असतो की डोळ्याचं प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे आणि नजर कमी न होऊ देणे. काचबिंदू हा असा आजार आहे की काहीही त्रास न होता पेशंटची दृष्टी जी आहे ती कमी होत जाते आणि सुरुवातीला सभोवतालची जी दृष्टी आहे ती कमी होते. त्यामुळे सुरुवातीला लक्षात येऊ शकत नाही पेशंटच्या. ज्यावेळेस पेशंटला लक्षात येतं त्यावेळेस त्यांची समोरची दृष्टी कमी झालेली असते आणि काचबिंदूने गेलेली दृष्टी एकदा गेलेली वापस येऊ शकत नाही. त्यामुळे नियमित चेकअप आणि म्हणजे ज्या प्रकारची ट्रीटमेंट लागू होते त्या प्रकारची ट्रीटमेंट करून आपल्याला प्रेशर कंट्रोल ठेवणे आणि नजर सही सलामत ठेवणे जरुरी असतं. याच्या टेस्ट कुठल्या असतात तर जसं प्रेशर मोजणे, त्यानंतर डोळ्यातलं आतलं जे पाणी आहे त्याचा फ्लो कसा आहे, त्याचा प्रवाह कसा आहे हे चेक करणे. त्यानंतर मुख्य तपासणी असते पेरिमेट्री, ज्याच्यामध्ये आपली सभोवतालची पूर्ण नजर चेक केल्या जाते. आणि असतं डोळ्यांची जी नस असते त्यावर काचबिंदूचा किती प्रभाव पडला आहे हे बघणे. या टेस्टचा यापैकी कुठलीही एक टेस्ट म्हणजे प्रेशर मोजून आपण काचबिंदूचा स्टेज किंवा काचबिंदूची स्थिती ओळखू शकत नाही. या 4ही टेस्टचा मिळून त्याचा आपसात काय प्रभाव पडतो आहे एकमेकांवर ह्यावरनं आपल्याला काचबिंदूची स्थितीचा अंदाज येऊ शकतो आणि त्याचवरनं आपण काचबिंदूला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे काचबिंदूपासनं सुरक्षा आणि त्यावर वेळोवेळी उपचार हा एकच मंत्र असतो त्यावर ट्रीटमेंट असण्याचा. तर ही झाली मोतीबिंदू आणि काचबिंदूबद्दल थोडीशी माहिती. या दोन्हीही आजारांवरचे सर्व तपासण्या, ट्रीटमेंट स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल इथे उपलब्ध आहेत आणि गेल्या 10 वर्षापासून मी इथे सेवा देते आहे या दोन्ही विभागात. या व्यतिरिक्त इथे सर्व तपासण्या आणि शस्त्रक्रिया, ऑपरेशन ह्याचा शुल्क अगदी माफक आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आपण स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटलला नक्कीच भेट द्या. धन्यवाद.